चला तर मग आज श्रावण संपला आहे आणि आज बनवणार आहोत आपण गावरान कोंबडी. याचा स्वच्छ धुवून घेतोय. आपण पुढची प्रोसेस बघूया. तर या पद्धतीने आता ही गावरान कोंबडी स्वच्छ धुवून घेतली आहे, एकदम स्वच्छ साफ केली आहे. आता बघूयात पुढची प्रोसेस. आता आपण चिकन शिजवून घेणार आहोत. त्यासाठी 2 चमचे तेल टाकूया. जिरं क्रश करून घेतलंय. जिरं तडतडलं, त्यात थोडा लसूण, लसूण चांगला ब्राउनिश रंगावर झाला, लालसर झाला की आपण त्यात थोडी कोथिंबीर, थोडीशी हळद, थोडंसं मीठ, थोडंसं बारीक केलेला कांदा, चांगलं परतून घेऊया. आता यात चिकन ऍड करणार आहोत. हे मी मिक्स करून घेते छान. आणि याला शिजण्यासाठी एक 8 ते 9 शिट्ट्या घ्यायच्या, म्हणजे हे एकदम प्रॉपरली शिजतं. परततोय गॅसवर. तोपर्यंत मी तुम्हाला साहित्य दाखवते. मी इकडे खोबरं पण आपल्याला भाजायचं आहे. खोबरं घेतलंय बारीक कापून, कढीपत्त्याची पानं, वेलची घेतली आहे, टोमॅटो, लसूण बारीक चिरून घेतलेली, कोथिंबीर. या पद्धतीने मी आता पेस्ट तयार करून घेतली आहे. दोन ते 3 चमचे तेल टाकून यात मी आता तेजपान टाकते, सुकी मिरची, पेस्ट चांगली तेलात आपण परतून घेणार आहोत. पेस्ट कांदा, लसूण, टोमॅटो हे सगळं तेलात चांगलं परतलं की त्याचा कच्चापणा निघून जाईल. मग त्याच्यात आपण मसाले ऍड करणार. परतलं गेलंय, यात आपण आता मसाले ऍड करून घेऊया. घरगुती काळा मसाला मी आता टाकते. अडीच चमचे टाकते. थोडी हळद, थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट, अंबारी कांदा लसूण मसाला मी इथे घेतला. तो पण 2 ते 2.5 चमचे टाकला.
थोडीशी कोथिंबीर, आता हे परतून घ्यायचं मसाला चांगला परतला की त्याचा कच्चापणा खोबऱ्याला छान असं तेल सुटलंय. आता आपण चिकन ऍड करून आणि हे व्यवस्थित मिक्स करून गरम पाणी ही उकळी आली का? हे ऑलरेडी व्यवस्थित आपण 8 ते 9 शिट्ट्यांमध्ये चिकन व्यवस्थित शिजवून घेतलंय. पण आपण एक चांगली उकळी येऊ देऊ म्हणजे ती भाजी खूप छान तरतरी येईल आणि घट्टपणा पण येईल. आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. हे मी चणा डाळीचं पीठ तयार करून घेतले. त्याआधी मी चणा डाळ भाजून घेतली आणि मिक्सरला बारीक दळून घेतले. आता हे चणा डाळचं पीठ आपण भाजीत ऍड करणार आहोत. मी थंड पाण्याने गोठळ्या मोडून घेते. याच्याने भाजीला चव पण येते आणि भाजी छान घट्ट पण होते. हे आता मी सर्व मिश्रण एकत्र केलं, व्यवस्थित गोठळ्या मोडून घेतलाय. आता आपण हे भाजीत ऍड करणार. याने काय होतं, भाजी खूप छान चवीला लागते आणि भाजीला खूप छान घट्टपणा येतो. बघा या पद्धतीने भाजी खूप छान उकळली. आता त्यामध्ये मी आता कोथिंबीर ऍड करते. खूप छान भाजीला उकळी आली, तरंगी खूप छान दिसते, भाजीचा कलरही खूप छान आलाय.